मी तर हे टाकून कुठेतरी ठेवलं. रचनाने तो टेंट होता तो काढून त्याला घरी घालून सगळे ते जे रॉड्स होते एकत्र करून असेंबल करून पुढे तिने फिट केलं. त्याच्यात पण टॅलेंट आहे असं मला वाटतं, कारण मी अजिबात नाही करू शकत. नाही टॅलेंट म्हणजे काय माहिती का, हे लेसन आहे, हे लेसन शिकली आहे. ह्याच्या आधी हा नायसाचा 3rd टेंट आहे. ह्याच्या आधी मी सुद्धा असाच बॉक्स फेकून दिला आणि मग ते ह्याच्यावर असं कुठेतरी ठेवलं तर ते रॉड्स दुसरीकडे, त्याचे ते जे नॉब्स होते ते दुसरीकडे, टेंट दुसरीकडे आणि ते मिळतच नव्हतं टायमावरती. मग रॉड्स एकदा मिळाले तर ते बोलते ते नाही मिळालं म्हणून रॉड्स फेकून दिले. थोड्या दिवसाने तर टेंट दिसलं, मी म्हटलं टेंटचं काय करू, मग ते देऊन टाकलं. असं हे 2 वेळा झालं. म्हणून तो एक लेसन होता मला की हे सांभाळून ठेवा, म्हणजे झालं की याच्यात जाईल आणि पाहिजे तेव्हा काढा. पैसे वेस्ट गेले ना त्याच्यात, आतापर्यंत ते चांगले होते टेंट. सो इट्स ऑल अबाउट लेसन, धडा शिकणं. चला आमच्याकडे बघा पाहुणा आलाय, रोज येतो आणि रोज ओरडतो. मग तू स्कूलला जाते ना तेव्हा रोज येतो पॅरेट. काय माहिती कुठून येतो, किती सुंदर आहे बघ. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे. पॅरेट्स रोज आगमन होतं आमच्याकडे. सनी सकाळीच गेला, सेमिनार आहे त्याचं आज, आणि मग त्याच्यानंतर त्याचं हॉस्पिटल आहे. सो संध्याकाळी तो 7 वाजता येईल. सकाळी 8 वाजताच गेला आहे. सो ब्रेकफास्ट लंच सगळं त्याचं तिथेच आहे. म्हणून मग मी आज सकाळी लवकर उठली नाही, कारण आज आहे संडे, नायसाची पण स्कूल नव्हती आणि नाश्ता वगैरे सगळ्यांचं झालेलं आहे. आज ॲक्च्युली तो दिवस आहे ज्या दिवशी मला जेवणापासून सुट्टी असते, कारण आज आर्या येणार आहे. मामींचं सकाळीच फोन आलेलं, ते जेवण पाठवतायत आणि आम्हाला सगळ्यांना मामीच्या हाताचं जेवण आवडतं. त्यांना कितीही सांगितलं की नको मामी, तरी ते पाठवतात आणि खूप आवडीने पाठवतात. तर ते सगळं ग्रेव्ही वगैरे ते सगळं काही पाठवणार आहे. तर मी ते आता आमटी आणि भाताचं कुकर लावलेलं आहे. मी ते भाकरी करते. सो येस, आणि पुढे काय काय होईल ते तुम्हाला समजेल. पीपल्स डे अपोलो चिल्ड्रन्स ॲट नवी मुंबई. He is our go-to person when we are stuck somewhere when the child doesn't respond to our treatment as we want. And also thank you for accepting. डन विथ द सेमिनार. लंच झाला, आता मी चाललोय हॉस्पिटल OPD. सर संडे असल्यामुळे सगळं काही हळूहळू चाललं आहे. आणि सनीचा आता डेली ड्युटी असते, म्हणून डेली जो माझा रुटीन आहे तो एकदम सकाळपासून चालू होतो. आज थोडा आराम मिळाला म्हणून आरामात सगळं चाललेलं. हेअरला कलर वगैरे केलं, त्यानंतर तुम्ही पुढचं पाहिलंच, जेवण वगैरे थोडंफार जे करायचं होतं मला ते केलं. आता मी चालली आहे माझे हेअर सेट करायला, कारण संध्याकाळी एका फंक्शनला जायचं आहे. सो आता सो युजली आफ्टर वॉश माझे हेअर असे असतात, फ्रीझी होऊन जातात. त्याला थोडंसं टाईम लागतं, 1 दिवस तरी त्याचा नॉर्मल ह्याला येण्यासाठी. पण संध्याकाळीच फंक्शनला जायचं म्हणून विचार केला की
प्रॉपर थोडंसं सेट करून येते. म्हणजे काय त्याला स्ट्रेटनिंग वगैरे नाही, फक्त ब्लो ड्राय करते आणि फटाफट येते. नायसा बसली आहे वरती. फायनली आर्य आलेला आहे. काय म्हणतो, कसा आहेस? खरंच बारीक झालास तू. काय रे? अरे हो, आहे प्रोसेस मध्ये आहे अजून. आहे होईल प्रोसेस. छान दिसतोय पण आता एकदम कॉलेज गोईंग. अभ्यास कसा चालू आहे? अमोकला सांगितलं तू इथे येणार आहे आज? त्याने आता बघितल्यावर तर लगेच मेसेज करेल गेलेला. त्याला काय सांगितलं? माझा त्याचा क्लास असतो का? सकाळचा सायन्स. ओ येस ना. अन्नूची पण आजपासून एक्झाम स्टार्ट झाली आहे. सायन्स वाल्यांचं तेच रुटीन. आणि मामीने मस्त जेवण पाठवलंय. तू एवढा दगदग करून आला असं मी बोलली असती, पण मला माहिती तुलाच यायचं होतं. आय नो दॅट. चला जेवायला बसू. देऊ पाणी अजून? नाईस. कधीपासून वाट बघते. चाचू कधी येणार? चाचू कधी येणार? आता बार्बीसाठी घेऊन जातो. सो मामींनी पाठवले वडे, फिश, हे कोलंबी आणि हे ना काय म्हणतात कॅल्शू. आणि हे कोणती आई फिश आहे? ती छोटी वाली. आणि मेन माझ्या भावाने कैऱ्या दिल्या, कैऱ्या बाजारातून आणून. आणि चिकन. सो एवढं सगळं मामींनी पाठवलंय. थँक्यू सो मच मामी. आर्य तू काय मदत केलीस की नाही? फक्त डिलिव्हरी केली. मोठं काम केलंयस मग. एवढी कामं कोणाला? थंड आणि गरम पाणी देते. कोणाला? सगळ्यांना पाणी घेते का? किती काम करते बघा. एवढ्याशा वयात सगळं शिकले ती. पाहुण्याला पाणी, त्यांना पाणी घेते. त्यांना कोणाला पाणी? कप वॉश करून घ्या. एवढा मोठा पाहुणा आलाय. कप वॉश करून घ्या. एवढे काढलेत आणि व्यवस्थित वॉश कर. ह्याच्यासाठी काढले काय? जास्त पाणी वेस्ट नाही करायचं. पटापट कर. एवढे व्हरायटीज बनवलेत. मी फक्त एकच बनवले, पण सगळं मामींनी बनवले. एन्जॉय युअर मदर्स फूड. कुठे गेली? ए नाहीसा. हे बघा आपण बसल्यात बघा पाहुण्या 2 जेवायला. त्यांना दिले थम्सअप प्यायला. तुला काय पाहिजे? तुला काय पाहिजे? ग्रेव्ही फायरवाला. मग बटेटो नाहीये. बॅक टू होम. रचना गेली आहे बाहेर एका कार्यक्रमाला. नायसा आय गेस घरी आहे. आले आले बापले. आजीनी मस्त आवडलं. लिपस्टिक कशाला लावायची? मी नाही बाबा लिपस्टिक नाही, तर लिप बाम लावलाय तिने. बघू. मी बोलले तिला मी नाही बाबा तीच आवडते. आता काय सांगणार, ती लिप बाम लावलाय. धावायचं नाही. काय तिला घेऊन जाते. ती बोलते आजी आई नाही तू चल माझ्या बरोबर जरा खाली जा एक राऊंड मारून या. आई एकदम क्यूट दिसते. थँक्यू. नायसानी आजी क्यूट. नायसा किती फ्रेश दिसते बघ. हो. आई असांची सतत रडत. आई असल्यावर तिला हे ना टँट्रम्स. चलो बाय. एन्जॉय. मी पण येतोच. थोडं काम आहे माझं. चलो बाय बाय. टेक केअर. हा देतो ये. आणि तिला खोकल्याचा औषध. सगळ्या मैत्रिणींना भेटून आणलं तिला. हो का? आता बोलते काहीतरी घे आजी मला काहीतरी खायला. चला. तिचं काय केलं बघा. काय बनवलं? बार्बी हाऊस. मी एवढं यूज नाही करत. तुम्ही असं
मी नीट असे रबर बांधणार, मग सगळ्यांना कोणाकडे देणार, कोणाला टॉयस नाही, कोणाकडे टॉयस नाही त्यांना मी रबर बांधून देणार त्यांना. आता मला कळस आहे ते मला आईची. डॉल हाऊस गिफ्ट केलंय. कोणी केलंय? मामाने. राकेश म्हणजे नायसाचा मामा. थँक्यू बोल नायसा. थँक्यू मामा. थँक्यू सो मच. एवढं छान छान गिफ्ट दिल्याबद्दल. उलट नायसा आता त्याच दुनियेत आहे, बार्बीच्या दुनियेत. अजून मग शॉपकीपर झालं. अजून काय झालं? अजून माझं हे झालं टी. कसा टाइम होता की आपण नायसाचं सगळं असेंबल आपण करून द्यायचो. आता ती तिचंच करते. हॅपी. आई हे नाही ते डोर असेल ना. पहिले मी हे करते. चला झोपायचं नाही. स्कूल आहे उद्या. हो थांब. अजून नाही जाणार. अजून मला बाकी आहे. हा आता ठेव. चल सगळं पिशवीत टाक आता. नायसू हा हा हा. ते उद्या आल्यावर ते हलणारच आहे तसंही, म्हणून बोलते ठेवून दे आतमध्ये. फायनली मी घरी आलेली आहे. ॲक्च्युली जसं मी सकाळी सांगितलेलं की मी माझं हेअर सेट करायला चालली आहे. सो मी एका फंक्शनला गेलेली. फॅमिली फंक्शन होतं आणि खूप मजा आली. खूप मस्ती केली आम्ही. खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून. सतत तुम्ही इथे एक व्हिडिओ बघत असाल. या सगळ्या माझ्या वहिनी मामी असं सगळं मिक्स कॉम्बिनेशनचा हा पूर्ण ग्रुप आहे. आणि खूप खूप काही गप्पा वगैरे झालेले. काय नाही, असा गेला माझा संध्याकाळचा पूर्ण टाईम. आणि आर्य आहे. आर्य उद्या सकाळी जाणार आहे. मला खूप लेट झालं आहे यायला. मी येण्याच्या आधीच आर्य झोपलाय आणि आता तो उद्या सकाळी जाईल. बट थँक्यू सो मच मामी. खूप छान जेवण होतं. आम्ही मस्त पोट भरून खाल्लं आणि छान वाटलं. आणि छान वाटतं आपले फॅमिली मेंबर्स जेव्हा आपल्याला पॅम्पर करतात. मेन म्हणजे मामी जेव्हा कधी पाठवतात ना जेवण, शी मेक शुअर की सगळ्यांच्या आवडीचं त्याला असायला पाहिजे, इन्क्लुडिंग मी. ह्या घरातली सून असून सुद्धा मला तेवढंच प्रेम, मुलीसारखंच प्रेम मिळतं. आणि तुम्ही हे नेहमीच बघितलेलं आहे. आमचं ईच अँड एव्हरी फॅमिली मेंबर मेक शुअर की मला काय आवडते किंवा वहिनींना काय आवडते. आम्हाला असं कधीच असं वेगळेपणा फील नाही करून देत. सो छान वाटलं. मस्त यमी फूड बनवलेलं. सो चला मग, आय होप तुम्हाला आजचा हा छोटासा ब्लॉग आवडला असेल. काही नाही, एवढंच सांगायचं आहे की एकमेकांसाठी जे प्रेम आहे ते आपण व्यक्त केलं तर समोरच्या व्यक्तीला सुद्धा नक्कीच छान वाटेल. आणि तुम्ही अशा तुमच्या छान छान गेस्चर्स थ्रू तुमच्या फॅमिली मेंबर्सला नक्कीच हॅपी करू शकतात. सो काय नाही, आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.